जर आपले सरकार सेवा केंद्र सुरू करायचे असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। लवकरच तुमच्या जिल्ह्यामध्ये आता आपले सरकार सेवा केंद्राच्या जागा सुटणार आहे। आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हे जागा सुटलेल्या आहे आणि त्याचा ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहेत। पूर्वी मित्रांनो 2018चा जो GR आला असेल त्यानुसार प्रत्येक गावामध्ये 5000 लोकसंख्येमागे एक आपले सरकार सेवा केंद्र स्थापन केले जात होते। 2025 मध्ये आता नवीन GR आला आणि यानुसार त्या ठिकाणी एकच्या ऐवजी आता 2 आपले सरकार सेवा केंद्रे सुरू केले जाणार आहे असं महाराष्ट्र शासनाने सुरू केलं आहे। म्हणजे महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामधील रहिवासी असाल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये आता किंवा तुमच्या गावामध्ये आपले सरकार सेवा केंद्राची जागाही सुटणार आहे। आता काही जिल्ह्यामध्ये हे आपले सरकार सेवा केंद्राचे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरले जातात तर काही जिल्ह्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्राचे फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरले जातात। आता हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे त्यासाठी रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स म्हणजेच काय, सर्वात महत्त्वाचं रिक्वायर्ड म्हणजे तुमच्याकडे CSC ID असणं गरजेचं आहे। साधारण 15 ते 20 दिवसामध्ये ही CSC ID तुम्ही काढू शकता आणि ती कशा प्रकारे काढायची त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। ते व्हिडिओ तुम्ही बघा आणि त्यामध्ये सांगितलं आहे की कशा पद्धतीने CSC ID काढायची ते व्हिडिओ बघून तुम्ही CSC ID काढू शकता। चला तर मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्राची जागा निघालेल्या आहे त्याचा ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये जागा निघाल्या आहे किंवा नाही हे कशा प्रकारे चेक करायचं आहे याची A to Z माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो। पद्धतीने भरायचं आहे बघूयात। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती यायचं आहे आणि गुगलवरती आल्यानंतर तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि समोर GOV अशा प्रकारे सर्च करा। समजा तुमचा जिल्हा रायगड GOV मी सर्च करतो, raigad.gov.in अशा प्रकारची ऑफिशियल वेबसाईट येईल 1 नंबरलाच, त्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम इथे आपण लँग्वेज मराठी भाषा या ठिकाणी निवडू। तर या ठिकाणी मी मराठी भाषा निवडून घेतो। निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमच्या वेबसाईटचा तुमच्या जिल्ह्याची जी वेबसाईट आहे तिचा इंटरफेस तुमच्यासमोर येईल। तर या ठिकाणी खाली स्क्रोल डाऊन करा आणि वर्तमान अद्यतने या ठिकाणी बघू शकता ऑनलाईन आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज, ऑफलाईन आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज 2025 अशा प्रकारे दिले। समजा या ठिकाणी दोन्ही पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा तो समोर मी तुम्हाला सांगणारच आहे। सर्वप्रथम बघा, ऑनलाईन आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्जावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अर्जाची लिंक तुम्हाला दिलेली। आता समजा तुमचा जिल्हा बुलढाणा आहे तर बुलढाणा.nic.in किंवा gov.in, तुमचा जिल्हा पुणे असेल तर पुणे gov.in, समजा चंद्रपूर तर चंद्रपूर gov.in अशा प्रकारे तुमच्या जिल्ह्याची ऑफिशियल वेबसाईट असेल। परत मी होम पेजला येतो। सर्वप्रथम ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आपल्याला, बेसिक पात्रता वगैरे मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे। आता या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी 16/4/2025 ते 15/5/2025 कालावधी दिला आहे। याच कालावधीमध्ये फॉर्म भरायचा, नंतर फॉर्म भरता येणार नाही। क्लिक हिअर दिसतं, यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचे। या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र ॲप्लिकेशन फॉर्म 2025 या जिल्ह्यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरावं लागतं। मी समोर तुम्हाला सांगतोच। आता सर्वप्रथम इंडिकेट्स रिक्वायर्ड क्वेश्चन, जेथे तुम्हाला स्टार दिसते बघा, रेड स्टार दिसते लाल कलरचं छोटं, ते कंपल्सरी भरायचं। ईमेल टाका खाली या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र मिळण्याबाबत आणि अटी आणि शर्ती त्या सर्व जिल्ह्यामध्ये सेम असेल। तुमचं वय 18+ पाहिजे, तुम्ही 12वी उत्तीर्ण पाहिजे, तुमची MSc IT झालेली पाहिजे, तुम्ही जेथे तुमचं व्यवसाय किंवा दुकान सुरू करणार आहे त्या ठिकाणचं तुमच्याकडे भाडा करार असणं गरजेचं आहे किंवा शॉप ॲक्ट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। नंतर या ठिकाणी तुमच्याकडे अगोदर आपले सरकार सेवा केंद्र नसावं। अशा प्रकारे बेसिक पात्रता या ठिकाणी सर्व दिले। तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला लागेल। नंतर यापूर्वी तुम्ही कोणत्या प्रकारचं सेंटर तुमच्याकडे नसायला हवं, तुम्ही जेथे अर्ज करताय त्या गावामध्ये वॅकन्सी सुटणं गरजेची आणि तेथीलच तुम्ही रहिवासी असणं सुद्धा गरजेचं। असं बेसिक पात्रता आहे। यावरती आपण अगोदरच व्हिडिओ घेतलेला आहे किंवा यामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगतो। मग रहिवासी तुम्ही मतदान कार्ड, ओळखपत्र वगैरे, राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक मतदान कार्ड म्हणून देऊ शकता। फॉर्म तुम्हाला कुठे द्यायचा आहे, परिपूर्ण भरलेला फॉर्म अर्ज भरण्याबाबत काही अडचणी असल्यात कार्यालयीन माहिती तंत्रज्ञान तुम्ही करू शकता आणि तो अर्ज भरलाय तो जिल्हाधिकारी कार्यालय रायगड किंवा अलिबाग सामान्य शाखा येथील सेतू समितीकडे तुम्हाला 16/4/2025 ते 15/5/2025 या कालावधीमध्येच नेऊन द्यायचा आहे। नंतर तुमचा अर्ज या ठिकाणी मित्रांनो घेतला जात नाही। तुमच्याकडे CSC असणं गरजेचं आहे। CSC ID कशी काढायची तिचे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, तिथून तुम्ही डायरेक्टली व्हिडिओ बघा। 4 व्हिडिओमध्ये सांगितले A to Z माहिती आहे तुम्हाला। 100% 15 ते 20 दिवसामध्ये तुमची ID निघून जाईल। खाली वरील अटी शर्ती या ठिकाणी आहे मान्य यावरती क्लिक करा आणि नेक्स्ट करा। नेक्स्ट केल्यानंतर विचारलं आहे तुमच्याकडे कॉमन सर्व्हिस सेंटर आहे का, तर CSC अवेलेबल आहे तरच तुम्ही अर्ज करू शकता। नेक्स्टवरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर बघा तुमचं CSCचं जे सर्टिफिकेट असतं TECचं ते अशा प्रकारे सर्टिफिकेट, तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ, CSCचं सर्टिफिकेट, तुमचं या ठिकाणी CSC ID वगैरे असते ती CSC ID टाका।
तुमचे अप्रुव्हल CSC ID सेंटरचा ॲड्रेस, तुमचं दुकान किंवा CSC सेंटर कुठं आहे तेथील संपूर्ण ॲड्रेस टाकायचं, गाव, तालुका, पोस्ट काय जे असेल ते व्यवस्थित. नंतर CSC सर्टिफिकेट वरती दिलं आहे ते या ठिकाणी ॲड फाईल करून अपलोड करून घ्या. PDF मध्ये 1 MB पर्यंत अपलोड करा आणि नेक्स्टवरती क्लिक करा. आता द्यायची पर्सनल डिटेल्स. पर्सनल डिटेल्समध्ये ॲज पर पॅन कार्ड आहे तुमचं नाव पॅन कार्डनुसार, नंतर राहण्याचा पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर, पॅन कार्डचा नंबर, क्वालिफिकेशन 10वी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएट, डिप्लोमा काय जे असेल. या ठिकाणी MSc IT झाला आहे, कम्प्युटर कोर्स का CCA तर आपलं MSc IT. नंतर ॲप्लिकंट अपंग असेल तरी असं नसेल तर नो करायचं आणि नेक्स्टवरती क्लिक करा. नंतर कोणत्या तालुक्यात अर्ज करायचे तर तालुका या ठिकाणी निवडून घ्यायचा आणि नेक्स्टवरती क्लिक करा. तुमचा जो तालुका असेल तो तालुका निवडा फॉर एक्झाम्पलसाठी. नंतर तालुक्यामध्ये वॅकंट लोकेशन गाव कोणतं आहे ते गाव या ठिकाणी निवडून घ्या. गाव निवडायचं आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अर्जदार यांच्याकडे आपले सरकार सेवा केंद्र यापूर्वी नाही तर नो करायचं आहे. सेंटरचा फुल ॲड्रेस टाकायचा, कुठे तुमचं CSC सेंटर आहे, पिनकोड टाका. लॅटिट्यूड लॉंगिट्यूड तुम्ही डायरेक्ट मोबाईलच्या GPSवरून टाकू शकता किंवा समोर वेबसाईट दिली एकदम सोपं आहे. नंतर एरिया ऑफ ASSK सेंटर इन स्क्वेअर फीट 10 बाय 10ची खोली समजा 100 स्क्वेअर फूट टाकून द्यायचं आणि नेक्स्टवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं. आता सेटअप काय तुमच्याकडे, कम्प्युटर किती आहे ते 1 2 3 तर आपल्याकडे 1 कम्प्युटर. प्रिंटर कोणतं आहे, लेझर आहे, इंकजेट आहे, PUC प्रिंटर आहे तर आपल्याकडे लेझर किंवा इंकजेट असेल तर लेझर समजा. बायोमेट्रिक डिव्हाइस कोणतं आहे, मंत्रा, मार्फो, स्टार्टअप जे असेल ते टाका तर आपल्याकडे मंत्रा आहे. इंटरनेट कोणतं आहे, ब्रॉडबँड आहे की 4G 5G मोबाईल इंटरनेट काही टाका, काही अडचण येत नाही आणि नेक्स्टवरती क्लिक करा. डिस्क्लेमर दिलं आहे, आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आणि सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या ईमेलवरती तुमचा फॉर्म हा पाठवलेला आहे. आता परत तुम्हाला बॅक होम पेजला यायचं आहे तुमच्या raigad.gov.in ऑफिशियल वेबसाईटला. आता तुमचा ईमेलला एक फॉर्म आलेला आहे, तो फॉर्मची प्रिंट काढून घ्या. परत या ठिकाणी ऑफलाईन अर्ज करायचा. ऑफलाईन अर्जसुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिले, संचिकाच्या खाली ऑफलाईन अर्ज दिला आहे तो ओपन करा. अर्ज अशा प्रकारचा आहे, या ठिकाणी तुमचा फोटो लावायचा आहे त्या ऑफलाईन अर्जामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने ऑनलाईन भरला आहे तसंच. तुमचं नाव, तुमचा राहण्याचा पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल ID, आधार कार्ड, पॅन कार्डचा नंबर, एकदम बेसिक माहिती आहे, काही याच्यात डोकं लावायची गरज नाही. CSC किंवा TSC सर्टिफिकेटचा ID द्यायचा आहे. CSC केंद्राचा नोंदणीकृत पत्ता, संपूर्ण पत्ता द्यायचा आहे. शैक्षणिक माहिती, तुमचं एज्युकेशनल सर्व इन्फॉर्मेशन द्यायचं आहे. काय झालं MSc IT वगैरे कौशल्य प्रमाणपत्र जे असतील ते द्या. नंतर आपले सरकार सेवा केंद्र कुठे तुम्हाला टाकायचा, व्यवसाय सुरू करायचा तेथील संपूर्ण ॲड्रेस, शहरी भागात आहे की ग्रामीण भागात आहे, लॉंगिट्यूड लॅटिट्यूड मोबाईलवरून बेसिक तुम्ही काढू शकता. याबाबत काय इंटरनेट आहे का तर होय करायचं आहे. असल्यास कोणत्या कंपनीचं, समजा जिओ कंपनीचं. उपलब्ध संगणक संख्या 1, उपलब्ध प्रिंटर 1, उपलब्ध बायोमेट्रिक उपकरण संख्या 1 म्हणजे मार्फो वगैरे मंत्रा काय जे असेल ते तुमच्याकडे असणं गरजेचं. आवश्यक डॉक्युमेंट्स दिले त्या ठिकाणी आधार कार्ड, पॅन कार्ड, CSC कॅरेक्टर सर्टिफिकेट, एज्युकेशनल डॉक्युमेंट, तुमचं MSc IT वगैरे काय जे असेल ते डॉक्युमेंट्स खाली या ठिकाणी दिलेले. व्यवस्थित सर्व डॉक्युमेंट्स बघा. खाली तुम्हाला अटी आणि शर्ती दिल्यात, व्यवस्थित एकदा वाचून घ्यायच्यात. यामध्ये तुम्हाला एक पॉईंट सांगितला आहे बघा 2 नंबरचा, अर्जदार यांनी नवीन आपले सरकार सेवा केंद्र ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज भरणे अनिवार्य आहे. म्हणजे आपण ऑनलाईन तर भरला आणि ऑफलाईनसुद्धा आता भरणं चाललं. दिनांक टाका, तुमची अर्जदाराची स्वाक्षरी, अर्जदाराचं नाव, घोषणापत्र दिलं आहे. खाली तुमचं श्रीमती संपूर्ण नाव, राहणार कुठले, वय, व्यवसाय काय, तालुका काय, गाव कोणते, तालुका कोणता आहे तो टाकायचा. खाली दिनांक टाकायचा, स्वाक्षरी, नाव, फोटो दिला आहे त्या ठिकाणी तुमचा फोटो लावायचा. अशी बेसिक माहिती, ही माहिती तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित भरायची. त्याबद्दल काही अटी शर्ती त्या सेम आहेत सगळीकडे, काही त्यामध्ये बदल करण्यात नाही आलेले. या पद्धतीने तुम्ही अर्ज भरायचा, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही अर्ज भरायचे आहेत आणि तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नेऊन द्यायचे. अशा पद्धतीने तुमचा अर्ज करणं